सदैव सत्यासोबत। ना कोणता अजेंडा, ना विषय, ना कोणाचं भाषण, फक्त आपण एकमेकांना जाणणारी जपणारी माणसं आहोत म्हणून एकतेचा, प्रेमाचा, परस्परांना स्नेहभावनेचा संदेश देत पहिल्यांदा शहादा शहरात सर्व जाती धर्मातील नागरिक एकाच ठिकाणी एकत्रित एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सवात दिवाळी सण साजरा करताना दिसले। निमित्त होते शहादा फर्स्टने आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे। शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहादा येथील डोंगरगाव रस्त्यावरील अहिंसा चौक परिसरातील अन्नपूर्णा लॉन्स इथं शहादा फर्स्टच्या वतीनं आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे या स्नेहाच्या प्रकाश सोहळ्याला महिलांनीही उपस्थिती लावली। दिवाळी सण विविध कारणांसाठी साजरा केला जातो। दिवाळी हा प्रकाशोत्सव आहे जो अंधारावर प्रकाशाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो। शहादा शहरातील काही समस्या आहेत ज्या ठिकाणी प्रशासनाची व्याप्ती नाही, त्या समस्या सोडवण्यासाठी शहरातील काही मित्र एकत्रित येत शहादा फर्स्ट या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली। पुढे या तिघा मित्रांचा गोतावळा जमत संख्याही वाढत गेली आणि कार्यक्रमांची यादीही वाढली। आरोग्य, स्वच्छता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सर्वांचं एकमत होऊन कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला। कोरोना काळात सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्या गंगोत्री फाउंडेशनला जीवनावश्यक वस्तू किट वाटपात शहादा फर्स्टच्या स्वयंसेवकांनी सहकार्य करत खारीचा वाटा उचलला। त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या शाळा क्रमांक 9 व 16 मध्ये अद्यावत ई-लायब्ररीची इमारत उभी आहे। त्या परिसरात चिखल आणि झाडे झुडपे वाढली होती। ही सर्व स्वच्छता नगर परिषद शहाद्याच्या सहकार्यानं शहादा फर्स्टने हटवली। शहराचा विस्तार वाढत असताना अनेक कॉलनी परिसरांमधील खाली भूखंडांमध्ये डासांची उत्पत्ती, मोकाट प्राण्यांचा संचार, स्वच्छता हे सारं दूर करण्यासाठी माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शहादा फर्स्टच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात त्या भूखंडावरची काटेरी झुडपं तोडण्यात आली। 7 जन्य आजार मुख्यत्वे डासांच्या उत्पत्तीपासून होतात। कॉलन्यांमध्ये निवासी घरांवर सेफ्टी पाईपवर मच्छरदाणीची जाळी बांधली तर डासांची उत्पत्ती थांबेल म्हणून हजारेक जाळ्यांचं वाटप करण्यात आले। त्याचबरोबर शहरातील अन्य सामाजिक संस्थांना जवळ घेत वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवली। शहादा फर्स्टच्या या लोकापयोगी उपक्रमात विविध संघटनांचे स्वयंसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी आदींचा अनेक मान्यवर आहेत। शहादा शहरातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी शहरातील विकास हायस्कूलच्या क्रीडांगणावर शहादा फर्स्टची वेळोवेळी बैठक होऊन मंथन करत उपाययोजनाही शोधल्या जातात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.